राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही तर सेवा असते. परभणी आणि हिंगोलीच्या भूमीत आता एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. ज्यांनी जात-पात नाकारून केवळ विकासाची भाषा केली अशा संवेदनशील नेतृत्वाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेची उमेदवारी देऊन एक मास्टर स्ट्रोक मारला आहे. कोण आहेत हे सईद खान? गेल्या 15 वर्षापासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि 2023 साली शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष. केवळ पक्ष बांधणीच नाही तर ज्यांनी हजारो अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींना शिवसेनेत आणून महायुतीला बळकटी दिली. विकास म्हणजे काय हे सईद खान यांनी कृतीतून दाखवून दिलं. साई जन्मस्थान पाथरीसाठी 91 कोटींचा विकास आराखडा, रामपुरी रत्नेश्वर देवस्थानापासून ते पाथरीच्या राम मंदिरापर्यंत विकास कामांचा डोंगर उभा केला. यशवाडीचे मारुती मंदिर असो वा मुदगलचे मंदिर, धार्मिक स्थळांच्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. केवळ पाथरी मतदारसंघातच 950 कोटी रुपयांची विकास कामे आणि राज्यभरातील अल्पसंख्याकांसाठी 5600 कोटींचा निधी. हा आकडा नाही तर सामान्य माणसावरचा विश्वास आहे जे अनेक दिग्गज नेते करू शकले नाहीत. ते सईद खान यांनी करून दाखवलं. पाथरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण करत त्यांनी एका मुस्लिम मावळ्याचं कर्तव्य पार पाडलं. जात धर्म पलीकडे जाऊन काम करणारा नेता आज विधान परिषदेच्या रिंगणात आहे. रोजगार मेळाव्यातून 5000 तरुणांना रोजगार मिळवून दिला. गेल्या 3 वर्षात 20 ते 22 हजार रुग्णांना मुंबईत नेऊन स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांच्यावर उपचार केले. 12,000हून अधिक दुर्धर आजारांचे ऑपरेशन स्वखर्चानं करणाऱ्या या माणसासाठी मानवता हाच खरा धर्म आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिसली, जेव्हा त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवताना 55,000 मते घेतली होती. 2025च्या नगर परिषद निवडणुकीत पाथरी, सोनपेठ आणि मानवत नगर परिषदांमध्ये त्यांनी पक्षाला सत्ता मिळवून दिली. तसेच 2026च्या जिल्हा परिषद आणि बाजार समिती निवडणुकीतही त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सईद खान यांच्या उमेदवारीमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. अल्पसंख्याक समाजाचा मोठा जनाधार आणि विकास कामांची शिदोरी सोबत घेऊन मैदानात उतरलेले सईद खान परभणी हिंगोलीच्या राजकारणात कोणती उलथापालथ घडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.